येस. आहे का कोणी? येस, जॉईन प्लीज. ठीक आहे, आपण सुरुवात करूयात. जॉईन होतीलच विद्यार्थी. विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण सर्वांनी आतापर्यंत आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि थोडासा दुसऱ्या धड्याचा आपण साधारण निम्म्यापेक्षा जास्तीचा भाग जो आहे तो आपण पूर्ण केलेला आहे. तर आपण वळूयात आपल्या पुढच्या भागाकडे. वास्तविकता 7च धडे असले तरी सुद्धा जे धडे आहेत ते खूप मोठे आहेत. मोठे आहेत म्हणण्यापेक्षा त्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि त्या पद्धतीने आपण घेत आहे. सध्या आपण डिटेलमध्ये चाललेलो आहे. नंतर पुढे एक्झाम जवळ आल्याच्या नंतर पुढे आपण थोडे शॉर्टकटमध्ये सुद्धा या गोष्टी रिव्हिजनमध्ये सुद्धा घेणारच आहे. सध्या आपण जे काम करतोय त्यामध्ये आपण रिव्हिजन तुमची होईल व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने, असा आपला प्रयत्न आहे. आपला जो दुसरा धडा आहे, इतिहास भारतीय परंपरा, या धड्याकडे आपण वळतोय. त्यातील तिसरा भाग आपण घेणार आहे. मला फक्त आधी एकच गोष्ट सांगायची आणि ती म्हणजे आता आवाज व्यवस्थित पोहोचतोय का, ते फार महत्वाचं. कारण एकदा मी पीपीटी कडे वळलो की परत इकडे येणार नाही, डायरेक्ट शेवटी येईल. येस, आवाज व्यवस्थित पोहोचतोय का एवढं फक्त मला कळवा. ओके, येस, ठीक आहे, काही हरकत नाही. चालेल, थँक्यू व्हेरी मच. चलो, आपण पीपीटी कडे वळूयात. नंतर आपण बाकी सगळ्यात शेवटी बोलूयात, काही विषय असेल तो. मी स्क्रीन शेअर करतो. वेट. प्लीज वेट. बरं, तुम्ही सगळे वाचन करताय ना झालेल्या भागांचं? पण फक्त लेक्चर होऊन उपयोग नाही बरं का, नाहीतर ते आपल्या ह्यासारखं व्हायचं, रेडिओ सारखं व्हायचं. म्हणजे रेडिओला कसं असतं, ऐकलं सोडून दिलं, रेडिओ चालूच असतो. तर असा घोळ नको. ठीक आहे, चलो वेट वेट. वाचन करताय ना? ओके, डन. सो लेट्स स्टार्ट. आपण वळणार आहे स्क्रीन शेअर कडे. येस, आणि आता सुरुवात करूयात आपण आपल्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन. सर्वात पहिल्यांदा आपली आधीची रिव्हिजन. इतिहास लेखन आता किती वेळा सर होऊ द्यात, ते डोक्यात एकदम फिट बसू द्यात. म्हणजे अभ्यास असा करायचा की तो कागदावर नोंदवण्यापेक्षा मेंदूवर गोंदवला गेला पाहिजे. मग त्या पद्धतीने काम झालं पाहिजे. दोन प्रकारच्या परंपरा, भारतीय परंपरा आणि पाश्चात्य परंपरा. भारतीय परंपरांचा आपण भाग पाहत आहे. भारतीय इतिहास लेखनाचे 3 प्रकार: प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, आधुनिक काळ. येशू ख्रिस्तांचा जन्म भारताच्या प्राचीन काळामध्ये झालेला आहे.
तिथून अलीकडे म्हणजेच इसवी सन पूर्व 2600 ते इसवी सन 800 इथपर्यंत इसवी सन पूर्व 800चा काळ, 800चा काळ, त्यानंतर मध्ययुगीन काळ म्हणजेच इसवी सन 800 ते इसवी सन 1818 आणि आधुनिक काळ जो काळ आपण आज अभ्यासणार आहे तो आहे हा इसवी सन 1818 ते 1947. प्राचीन भारतीय इतिहास लेखन, मौखिक परंपरा, यामध्ये पराक्रम, दैवत परंपरा, हे फक्त तोंडी सांगितलं जात होतं. हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व 2600 ते इसवी सन पूर्व 1700 या काळामध्ये अस्तित्वात होती. त्या काळच्या लिपी वाचण्यात अजून यश आलेलं नाही. हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व 2600चा काळ, आर्य संस्कृतीचा उगम इसवी सन पूर्व 1700चा काळ, इसवी सन पूर्व 1000 मध्ये वेदांची निर्मिती झाली आणि इसवी सन पूर्व 327 मध्ये मौर्य काळाचा आरंभ झाला. मौर्य काळातील इतिहास लेखन, सम्राट अशोकाचं सर्वात मोठं काम आहे यामध्ये. सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य जे आहे ते कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये आपल्याला आढळतं. ते प्रस्तर आणि दगडी स्तंभांवर आहे. हे अशोकाने केलेलं होतं. त्यानंतर शुंग ते वर्धन यांचा काळ, पुष्यमित्र शुंगापासून हर्षवर्धन पर्यंतचा काळ. त्यामध्ये आपण इसवी सन शून्य म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्म, त्यानंतर पहिल्या शतकात शुंगांचा काळ होता आणि 7व्या शतकात वर्धनांचा काळ होता. त्यानंतर आपण पहिलं शतक, या काळामध्ये धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होते. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊयात. येस, मूर्ती, ताम्रपट. नेक्स्ट, कोरीव लेखांमुळे वेगवेगळी माहिती मिळते. त्यामध्ये संबंधित राजाचा काळ, वंशावळ, तत्कालीन राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यांची माहिती मिळते. त्याचसोबत प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्य आहेत, पुराणे आहेत, जैन ग्रंथ आहेत, बौद्ध ग्रंथ आहेत. अजून त्या काळची सुद्धा माहिती मिळते. त्या काळची फक्त राजाचीच नाही तर प्रजेची सगळी माहिती आपल्याला मिळते. भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने यांची माहिती मिळते. प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्याचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे आहेत. नंतर सोहगौडा ताम्रपट, जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश या ठिकाणी हा मौर्य काळातील असावा. ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीला पारासहित असणारा वृक्षाचं चिन्ह आहे, तसेच एक पर्वत आहे, एकावर एक असणाऱ्या 3 कमानी आहेत. त्यानंतर ही चिन्हे जी आहेत ती आहत नाण्यांपासून तयार केलेली. आहत नाण्यांवर अशा प्रकारची चिन्हे आपल्याला आढळतात. 4 खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह हे धान्य कोठारांचे चिन्हांचे निदर्शक असावेत. कोठारांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश त्या लेखांमध्ये दिलेला आहे. त्यानंतर दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भातील आदेश असावा. 7व्या शतकामध्ये बाणभट्ट या कवीने हर्षचरित्र हा संस्कृत काव्यग्रंथ जो आहे तो लिहिला. त्याचं राज्य, त्या काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक जीवनाचं वास्तववादी चित्रण जे आहे ते करण्यात आलेलं आहे. पुढे मध्ययुगीन भारतातील इतिहास लेखन, याची सुरुवात होते 8व्या शतकामध्ये वर्धन काळ. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिमचं आक्रमण होतं आणि तिथून पुढे मध्ययुगीन काळ जो आहे तो मानला जातो. 16व्या शतकामध्ये मुघलांचा काळ, 17वे शतक स्वराज्याचा काळ आणि 1818 मध्ये इंग्रजांचा काळ जो आहे तो सुरू होतो. हा 1000 वर्षांचा काळ जो आहे हा मध्ययुगीन काळ जो आहे तो मानला जातो. कल्लन जो होता तो 12व्या शतकामध्ये होता. राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे तो त्यांनी लिहिला. त्यासोबत इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे त्याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सकपणे अभ्यास करून त्यांनी हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्लनने केलेला आहे. पुढे इस्लामी सत्तेचा उदय, 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिमचे आक्रमण. त्यानंतर पुढे 12व्या शतकात मोहम्मद घोरी आला आणि त्याच्याच वंशजांपैकी जे 5 पुढे वंशज दिल्लीवर बसले त्याचा पहिला गुलाम बसलेला होता कुतुबुद्दीन ऐबक. आणि मोहम्मद घोरीचा जो 5वा नंतरचा जो 5वा सुलतान होता, म्हणजे 5वी सुलतानांचे वंशजांची पिढी, त्यातील शेवटचा जो सुलतान होता तो होता इब्राहिम लोदी. त्याला 16व्या शतकामध्ये 1526 मध्ये बाबरने हरवलं. इथून पुढे फारसी व अरबी
इतिहास लेखनाच्या परंपरांचा प्रभाव आपल्याला या सगळ्या लेखनामध्ये आढळतो, मध्ययुगीन काळामध्ये आढळतो. सुलतानशाहीमध्ये आपण पाहिलं मोहम्मद घोरी, गुलाम वंश, खिलजी वंश, तुघलक वंश, सय्यद वंश, लोधी वंश. महत्वाचं काय आहे तर आपल्याला लेखन महत्वाचं आहे. जियासुद्दीन बर्नी यांनी तारीखी फिरुजशाही हा ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथामध्ये इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केलेला आहे. जियासुद्दीन बर्नी याने लिहिलेला ग्रंथ. इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे व कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही करावे लागते. संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक, संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यावा लागतो. बर्नीच्या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. त्यानंतर मध्ययुगीन इतिहासकार अल्बेरुन हा सर्वात पहिला इतिहासकार होता की जो वेगवेगळ्या अनेक क्षेत्रांमध्ये त्याने कामगिरी केलेली आहे. भारतीय समाज जीवनाची माहिती त्याने अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली. नंतर परदेशी इतिहासकार त्यामध्ये हसन निजामी त्याने ताजुल मासिर हा ग्रंथ लिहिला. मिनाजी सिराज याने तबाकत-इ नासिरी हा ग्रंथ लिहिला. अमीर खुसरो हे कव्वालीचे जनक, उर्दू भाषेतील पहिले कवी. तैमूर लंग याने तुझुक-इ-तिमुरी हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे. याह्या बिन अहमद सरहिंद याने तारीख-इ मुबारक शाही हा ग्रंथ लिहिला. हे वाचताना असं वाटू शकेल की हे लक्षात कसं काय ठेवायचं, तर काही नाही, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांचा आपण विचार करायचा, वेळ द्यावा लागतो बरं का या गोष्टींना. आणि ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे कोणी कोणता ग्रंथ लिहिला, कोणाची विचारसरणी काय आहे, हे फार महत्वाचं आहे. आपण पॉईंट टू पॉईंट चाललेलो आहे. म्हणजे बघा, तैमूर तिमुरी, येस, तुझुकी तिमुरी, तसं तुम्ही तैमूर तिमुरी हे तुम्ही जुळवू शकता. या दोन गोष्टी, प्रश्न आणि उत्तरातल्या दोन गोष्टी महत्वाच्या जुळवता येऊ शकतात. बघा, मिनाजी सिराज नासिरी, तबाकत-इ नासिरी, सिराज नासिरी, कदाचित एखाद्या मुलीचं नाव सन असेल किंवा कुणाच्या मैत्रीचं नाव सन असेल. सिराजचा स, नासिरीचा न, स ना, सीना नदी. अरे सीना नदी अहमदनगरकडची नदी आहे. माझं गाव तिकडचं आहे, त्या बाजूला अहमदनगरला सीना नावाची नदी वाहते सुरुवातीलाच. असं काही करा, वाटेल ते करा, महत्वाचं काय, डोक्यात ते नाव फिट बसलं पाहिजे. विषय असा आहे की जी नावं आहेत ही नावं अरेबिक आहेत, फारशी नावं आहेत, तिथून ही लोक आली आहेत. त्यामुळे ती काही आपल्या नियमित परिचयातली ही नावं नाही आहेत. त्यामुळे ती लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या काही क्लुप्त्या योजाव्या लागणार आहेत. ठीक आहे. आता बघा, हसन निजामीचा जो शेवट होतोय मी, तिथून मासीर हा शब्द सुरू होतोय. असं काही करा, वाटेल ते करा, फक्त डोक्यात फिट बसवायचं. पण त्याला वेळ द्यायचा बरं का, त्यावरती विचार करायचा, हे कसं जुळवता येईल, काय जुळवता येईल हे, आणि आपलं आपण स्वतः तयार करायचं या सगळ्या गोष्टी. हा, दुसऱ्या कुणातरी ऐकून तयार करत जर का आपण बसलो ना, तर असं होईल की पुस्तक 100% आणि या क्लुप्त्या लक्षात ठेवण्याच्या ऊर्जेत 50%, असं 150% अभ्यास करावा लागेल. त्यापेक्षा आपला आपण केला ना की तो खूप मनापासून होतो आणि खूप चांगल्या पद्धतीने ते सगळं लक्षात राहतं आपल्या. ठीक आहे. पुढे हे मुघल राजवंश, हे काही तुम्हाला आता लेखनामध्ये आवश्यक नाहीये. ठीक आहे, हे माहिती सांगितलेली होती मी तुम्हाला. ही सगळी आपण पुढे जाऊयात, डायरेक्ट इतिहास लेखनाकडे येऊयात. यस, परदेशी प्रवासी पत्रकार मार्को पोलो, इब्न बतूता, अब्दुल रजाक, निकोलो कॉन्ती, बार्बोसा, डॉमिंगो स्पेस. औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान, निकोलाय मनोज. मुघल इतिहासकारांची वैशिष्ट्ये: राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्व होते. समर्पक पद्य, उतारे व सुंदर चित्रांचा अंतर्भाव त्यामध्ये केला जात होता. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर, त्याने आत्मचरित्र लिहिलं बाबरी, तुझुकी बाबरी. युद्धांची वर्णने, प्रवास केलेल्या शहरांची व प्रदेशांची वर्णने त्यांनी केली आहे. स्थानिक अर्थव्यवस्था सांगितली, रीतिरिवाज सांगितले आहेत, वनस्पती सृष्टींची बारकाईने केलेल्या निरीक्षणे आहेत. त्यानंतर अबुल फजल याने सम्राट अकबराच्या बाबतीत अकबरनामा लिहिला. त्यामध्ये इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने त्याला महत्व आहे. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन त्यामध्ये दिसून येते आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून छाननी त्यांनी केलेली आहे. अबुल फजलनी संशोधन पद्धती पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी अशी वापरली असं आपल्याला दिसून येतं. बखर, इथं एक महत्वाचा विषय बघा.
कारण असं आहे की आता हे बघा, बखर कोणकोणत्या आहेत? शूरवीरांचं गुणगान होतं. बखरीमध्ये काय असतं? ऐतिहासिक लढाया असतात, ऐतिहासिक घडामोडी आहेत, लढाया, शूर पुरुषांची चरित्र आहेत. पुढे बखरींचे प्रकार जे आपण पाहिलेले आहेत. तर तुम्हाला एक्सप्लेनेशन पण मी दिलेले आहे. चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, त्यानंतर प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक, राजनीतीपर, हे सगळे त्याचे प्रकार आहेत. त्याची उदाहरणं आहेत. मराठी भाषेतील बखर, सभासद बखर आहे. राजाराम महाराजांच्या काळात शिवचरित्राविषयी लिहिलेली, त्यांचं भाऊसाहेबांची आणि पानिपतची बखर, या दोन्ही बखरींमध्ये पानिपतच्या युद्धाचं वर्णन आहे आणि होळकरांची कैफियत यामध्ये होळकर घराण्याचं वर्णन आहे. या बखरीवरती आता झालेल्या परीक्षेमध्ये प्रश्न होता. वाचा. म्हणजे बघा, आपण ज्या पद्धतीने अभ्यास करतोय तो राईट ट्रॅक आहे. धड्याखालचे स्वाध्याय आणि अंतिम परीक्षेतील प्रश्न हे सगळे सुटले पाहिजे, या पद्धतीचे आपले पॉइंट असले पाहिजेत. हा, याला वेळ लागणार का? निश्चित वेळ लागणार, वेळ द्यावाच लागेल. ते काही छोट्या मोठ्या गोष्टी नाहीयेत, सहज झाल्या असं होणार नाही. आता येऊयात आजच्या इतिहासाकडे, आधुनिक काळातील इतिहास लेखन. आधुनिक काळ म्हणजे खरं तर इंग्रजांचा काळ, इसवी सन 1818 ते 1947. पण हा जो काळ आहे ना, हा काळ म्हणजे सर्व जे काही या काळात घडले, फक्त म्हणजे अशी काही बॉर्डर लाईन नाहीये बरं का, की 1818 ला सुरू झालं पाहिजे. 1 जानेवारी 1818 रोजी शनिवार वाड्यावरून स्वराज्याचा भगवा ध्वज खाली उतरला, इंग्रजांचा युनियन जॅक तिथे फडकायला लागला आणि तिथून पुढे आधुनिक काळ सुरू झाला, असं नाही. तर थोडी पार्श्वभूमी असते, ते थोडं आतमध्ये घुसतं, मागे घुसतात आतमध्ये. आता कुठपर्यंत घुसतात सगळं काही डिटेलमध्ये जायची गरज नाहीये, आपल्या फक्त इतिहास लेखनाच्या दृष्टीने पाहायचं. ठीक आहे. यातलं सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं नाव आहे ते म्हणजे अलेक्झांडर कॅनिंगहॅम. या इतिहासकारांकडे वळण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची. बघा, इंग्रज हे प्रचंड बुद्धिमान, प्रचंड हुशार होते. जगाच्या 2/3 भागावर राज्य करणं म्हणजे साधी गोष्ट नाही. म्हणजे ही ती लोक आहेत की ज्यांचं राज्य एका ठिकाणी जर सूर्य मावळला तर तो पृथ्वीच्या ज्या भागात उगवेल त्या ठिकाणी सुद्धा त्यांचंच राज्य होतं. असं म्हणजे संपूर्ण जगावर राज्य आपण ज्याला म्हणतो, जगावर राज्य. खरं तर 2/3 भाग, मोठा भाग त्यांच्याकडे होता. त्यांनी केलं काय, भारतासारख्या ठिकाणी राज्य करायला सुरुवात केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी भारतीय लोकांचा आत्मविश्वास संपवायला सुरुवात केली. लोक म्हणतात ना, इतिहास का शिकायचा, कशासाठी, काय गरज आहे, झालं गेलं, होऊन गेलं, आत्ताचं बघा, पुढचं बघा. पुढं काय आहे ना, हे कळण्यासाठी इतिहासाची आवश्यकता असते, हे घडवण्यासाठी इतिहासाची आवश्यकता असते. इंग्रजांनी हीच गोष्ट केली. त्यांनी केलं काय, तर इंग्रजांनी जे काही त्यांच्या समोर घडणार आहे, जे काही त्यांना जशा पद्धतीने त्यांना आपला देश घडवायचा आहे, भारत देश घडवायचा आहे, त्यांचा गुलाम ठरवायचा आहे, त्यासाठी त्यांनी भारतीय इतिहासाचं लेखन सुरू केलं. आणि या लेखनामध्ये त्यांनी हे सांगायला सुरुवात केली की भारतीयांचा इतिहास हा कलंकित इतिहास आहे, हा काळा इतिहास आहे आणि आम्ही इथे आलेलो आहोत ते भारतीयांना उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाण्यासाठी. तुम्ही म्हणाल सर असं कसं काय, इतिहास तर इतिहास असतो. लक्षात घ्या, तो मांडणाऱ्यावर सुद्धा अवलंबून असतो बरं का. इतिहास मांडणाऱ्याच्या डोक्यात जर एक कन्सेप्ट असेल तर तो त्या पद्धतीने त्यातील घटनांची निवड करून तशा पद्धतीने इतिहास लिहू शकतो. उदाहरणार्थ, इंग्रज म्हणाले काय इतिहास आहे तुमचा, मुलगा वडिलांना पकडतो, कैदेत टाकतो, ठार मारतो, गादी मिळवतो, हा इतिहास आहे? प्राचीन काळात काय केलं अजातशत्रूने, वडिलांना कैद केलं, पकडलं, ठार मारलं, गादी मिळवली. मध्ययुगीन काळात काय केलं औरंगजेबाने, वडिलांना पकडलं, कैदेत टाकलं, विषारी तेलाची मालिश केली, ठार मारलं.
हा इतिहास आहे तुमचा. किंवा वजीर, वजीर म्हणजे राजा नंतरच्या प्रधान पदावर, प्रधान ज्याला म्हटलं जातं, तर त्या पदावर ज्याला बसवलेलं आहे तो वजीर. तो वजीर राजाला ठार करतो आणि गादी मिळवतो. पुष्यमित्र शुंगाने मौर्य साम्राज्याच्या बाबतीत हेच केलं. शुंगांचं पण पुढे तेच झालं. हा काय इतिहास आहे? आम्ही आलोय तिथे तुम्हाला नवीन भविष्याचा वेध देण्यासाठी, तुमच्या अंधकारमय असणाऱ्या जीवनामध्ये प्रकाश आणण्यासाठी आम्हाला इथे परमेश्वराने पाठवलेले आहे. आणि इंग्रजांनी हा विचार डोक्यात ठेवून अशा पद्धतीने लिहायला सुरुवात. बघा, अलेक्झांडर कॅनिंगहॅम, त्याचा सुरुवातीचा माणूस, हे होते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण. मग या गोष्टीने त्यांना पुरावे दिले पाहिजेत ना, तुमचा इतिहास बरोबर नाही हे सांगण्यासाठी. त्यासाठी पुरावे शोधले पाहिजेत. आणि मग त्यांनी पुराव्यांसाठीचं काम सुरू केलं. पुरातत्व खातं, जे काही पुरातन सगळं का निघेल ते सगळं बाहेर काढायचं आणि त्याच्यावरती संशोधन करायचं. त्याचे पहिले सरसंचालक होते अलेक्झांडर कॅनिंगहॅम. हे पिन पॉइंट लक्षात ठेवा बरं का. हे फक्त धड्याखालच्या स्वाध्यायात तो प्रश्न आहेच आहे, पण फक्त तिथंच येतो असं नाहीये. हा डायरेक्ट प्रश्न, हिट प्रश्न आहे, तो तुमच्या एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. कारण झालेली जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये सरळ 2 मार्कांचे 2 प्रश्न तुम्हाला विचारले. एक बकरीचा झालाय आणि पुढचा जो प्रश्न आहे तो पुढच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जो आपण धडा पाहिलेला होता, पहिला धडा, त्याच्यामध्ये बघा नावं विचारली होती जोड्या लावांमध्ये वगैरे, व्यक्ती आणि त्यांनी केलेलं काम वगैरे, अशा प्रकारचे ते प्रश्न होते. त्यामुळे त्या दृष्टीने लक्ष द्या. हे लक्षात ठेवणं त्यामुळे आवश्यक आहे. तसं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक म्हणजेच अलेक्झांडर कॅनिंगहॅम. त्यांनी प्राचीन स्थळांचे उत्खनन केले. प्राचीन जे काही जागा होत्या त्यांनी खोदून खोदून बाहेर काढल्या आणि त्याच्यामधून त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी बाहेर काढल्या आणि त्याच्यावर त्यांनी अभ्यास सुरू केला. प्रामुख्याने त्यांनी बौद्ध धर्मग्रंथांमध्ये असणाऱ्या स्थळांवरती लक्ष केंद्रित केले. लक्षात घ्या, बौद्ध धर्मग्रंथ म्हणजे बौद्ध ग्रंथ नेमके कुठले आहेत ते लक्षात घेऊया. आपण समजून घेऊया की इथंच त्यांनी फोकस का केलेला आहे. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये ज्या काळामध्ये पुराणांची सुरुवात झाली, म्हणजे इसवी सन पूर्व 1000 पासून ही जी सुरुवात झाली, त्या काळामध्ये लिहिताना तारीख लिहिण्याची पद्धत नव्हती. आणि त्याच्यामध्ये कुणाचं किती आयुष्य वगैरे असायचं. म्हणजे वेदांपासून पुढे जेव्हा ही सगळी सुरुवात झाली, महाकाव्य वगैरे लिहायला, त्या काळातलं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे इतिहास लिहिला तर होय, इतिहास लिहिता येते, वंश परंपरा लिहितात, यांच्याशी लढाई झाली वगैरे सगळं लिहितात. पण लढाई करताना म्हणजे इकडच्यानी उचलून एक ग्रह उचलून फेकला आणि दुसऱ्याने एक तारा उचलून फेकला, असलं काहीतरी वर्णन त्याच्यामध्ये होत आहे की ते वास्तवाला धरून नाही ना. दोघांनी मिळून काही ना काहीतरी, एकाने भाला फेकला असेल, दुसऱ्याने बेचवा फेकला असेल, काहीतरी झालं असेल, पण दाखवताना काहीतरी खूप अवाढव्य काहीतरी दाखवण्याची अशी पद्धती होती. तर याला जेव्हा पहिला तडा गेला, मी तुम्हाला सांगितलं गौतम बुद्धांची निर्मिती कशी, म्हणजे त्यांना महत्व कसं प्राप्त झालं, त्यांचं कार्य कशा रीतीने पुढे आलं, हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे. पण झालं काय की गौतम बुद्ध होते इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये, 5व्या-6व्या शतकामध्ये, आणि त्यांच्यानंतर फक्त 150 वर्षांनी जेव्हा मौर्य काळ चालू होता, सुरू होत होता, नंतर वंशाचा शेवटचा काळ मौर्य वंशाचा, सुरुवातीचा काळ मौर्यांचा, या काळामध्ये अलेक्झांडर सिकंदरचं आक्रमण भारतामध्ये आलेलं. आणि अलेक्झांडरचे जे इतिहासकार होते त्यांच्याकडे हे वैशिष्ट्य होतं की ते तारीख लिहित होते, ते दिनांक लिहित होते, ते काळ लिहित होते. आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतीय इतिहासकारांनी सुद्धा काळ लिहायला सुरुवात केली. आणि गौतम बुद्धांचा काळ नुकताच संपलेला होता, फक्त 100-1 वर्ष झालेली होती. त्यामुळे त्यांच्यावरच्या लेखनाला जी सुरुवात झाली त्याच्यामध्ये स्थळ, काळ, या गोष्टींना महत्व आलेलं होतं. आणि म्हणून कॅनिंगहॅम यांनी पहिल्यांदा बौद्ध धर्मग्रंथ उचलले आणि त्याच्यानुसार त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. ठीक आहे.
दुसरं अतिशय महत्वाचं नाव आहे ते आहे जॉन मार्शल. आता बौद्ध धर्मग्रंथांचं यांनी एका बाजूने कॅनिंगहॅम यांनी काम केलं, पण जॉन मार्शल यांनी काय केले लक्षात घ्या. यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावला. भारतीय प्राचीन संस्कृती, हे पहा इथे कुठे गेला, हा हे पहा, ही आपली इंडियाची बॉर्डर लाईन, ही ठीक आहे, ही वरची ही आहे ती इकडची बॉर्डर लाईन, हे पहा ही गुजरात पासून ही आपली इंडियाची बॉर्डर लाईन. हा, आणि बॉर्डर लाईनच्या पलीकडे पाकिस्तानमध्ये, सध्याच्या पाकिस्तानमध्ये आणि जुन्या आपल्या भारतामध्ये हडप्पा आपल्याला दिसून येते इथे. ठीक आहे, याचा शोध लावण्याचं काम आहे ते जॉन मार्शल यांनी केलं. आता यांनी शोध लावला म्हणजे काय केलं, यांनी काही जाऊन डायरेक्ट काम केलं असं नाहीये. झालं काय, इथे त्यांना काही म्हणजे साधारणपणे यांच्या आधी 100 वर्षापूर्वी सुद्धा इंग्रजांना लक्षात आलं होतं की इथे काहीतरी जुनी प्राचीन काही दिसत आहेत, वास्तू दिसत आहेत, अशा कुठे काहीतरी पडलेलं दिसतंय, कुठे काहीतरी उकरलं की काहीतरी बाहेर निघते, काहीतरी आहे. पण तेव्हाच अंदाज असा होता की सिकंदरच्या काळातले जे हल्ले झाले ना, तेव्हाच्या काळातला हा विषय असावा असं मानलं जात होतं. म्हणजे इसवी सन पूर्व 300 हा काळ मानला जातो. जॉन मार्शलने काय केलं, जॉन मार्शलने डायरेक्ट खोदकाम केलं तिथं जाऊन, आणि खोदकाम केल्याच्या नंतर बाकीची सगळी माती जेव्हा बाजूला काढायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं इथं खाली डायरेक्ट शहरच्या शहर गाडलं गेलेलं आहे. आणि ते जे शहर गाडलं गेलेलं आहे ना, ते सापडलं, आणि ते ज्या गावाच्या शेजारी सापडलं ते गाव होतं हडप्पा. म्हणून याचं नाव हडप्पा संस्कृती असं पडलं. आणि सोबतच इथे पहा ही सिंधू नदी वाहते, इंडस म्हटल्या बा, इंडस रिव्हर, ही नदी ही अशी म्हणजे इकडून येते ही, इथून अशी येते आणि या सगळ्या तिच्या उपनद्या आहेत. तर त्यामुळे हिला सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये विस्तार पावलेली, म्हणजे मोठी झालेली नदी, मोठी आली संस्कृती म्हणून सिंधू संस्कृती असं ओळखलं जातं. तसे हडप्पा संस्कृती. त्यामुळे लक्षात आलं की इसवी सनाच्या 3ऱ्या शतकामध्ये नाही, 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याही पूर्वीपर्यंत हा भाग जाऊ शकतो. म्हणजे इसवी सन पूर्व 300 नाही, इसवी सन पूर्व 3000चा काळ असणार आहे हडप्पाचा. म्हणजे भारताची संस्कृती इसवी सन पूर्व 3000च्या काळातली असली पाहिजे, हा अशा प्रकारचा शोध जॉन मार्शलने लावला. याचं काम आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे बरं का. नाहीतर आपला जो इतिहास, म्हणजे मी स्वतः जुन्या काळातली पुस्तकं पाहिली आहेत बाळांनो, जुन्या काळात म्हणजे फार जुने जायला नको. जॉन मार्शलचा काळ म्हणजे 1921चा काळ, 1920-21 मध्ये ते हडप्पाला गेले होते, की त्यांनी ते सगळं शोध लावला. 1920-21 हा. आणि भारतीय स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळातली सुद्धा मी पुस्तकं पाहिलेली इतिहासाची, जुन्या काळातली, साधारणपणे 50-60 वर्षापूर्वीची. त्या पुस्तकानुसार आर्य संस्कृतीपासून भारताचा इतिहास सुरू होतो. म्हणजे जिथून आर्यांचा उगम होतो तिथून, आणि हडप्पा त्याच्या आधीचे. मग हडप्पांचा इतिहास कुठे आहे ऍक्च्युली, अजून आपण ते वाचन करू शकलो नाही त्यांच्या लिपीचं, म्हणून बरोबर आहे, त्यामुळे आपल्याला ते माहित नाही. पण आर्यांपासून नाही ना उगम भारतीय संस्कृतीचा. भारतीय संस्कृतीचा उगम हा हडप्पापासून आहे, आणि हडप्पा ही जगातल्या सर्वात प्राचीन 4 संस्कृतींपैकी एक आहे. तेव्हा आपण तिथपर्यंत आहोत, ह्या गोष्टीची जाणीव आपल्या झाली. आणि याचा एक उलटा परिणाम सांगू, इंग्रजांच्या विरोधात कसा झाला ते. इंग्रज म्हणायचे की आम्ही आलो, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, तुमच्याकडे काहीच नव्हतं, काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. डायरेक्ट शहरच निघालं ना. इसवी सन पूर्व 3000च्या काळातलं डायरेक्ट शहर. अरे 300 वर्षांपूर्वी इंग्रज जंगलातून बाहेर पडत नव्हते, आपल्याकडे डायरेक्ट शहर सापडत होतं 3000 वर्षापूर्वीच. हे कोण आपल्याला शहाणपणा शिकवणार आहे, तुमच्याकडे काहीच नव्हतं, काहीच नव्हतं, काहीच नव्हतं. आलं का लक्षात. त्यामुळे एक
अस्मिता, राष्ट्रीय अस्मिता ज्याला म्हणतो आपण, ती जागृत झाली. यस, आम्ही आहोत, आम्ही काहीतरी जबरदस्त आहोत. हा, नंतरच्या काळात आमच्याकडचं शहरीकरण नष्ट झालं वगैरे मान्य आहे, पण पहिलं शहरीकरण हडप्पा आहे. त्याचा शोध लावला जॉन मार्शल. त्यानंतर जेम्स मिल त्याने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ लिहिला 3 खंडांमध्ये. 1817 ग्रंथ प्रकाशित. म्हणजे बघा, इंग्रजांचं आगमन भारतामध्ये कधी झालेलं आहे? 1600 साली. 31 डिसेंबर 1600. 31 डिसेंबर 1600. 31 डिसेंबर त्यांचा तो ईस्ट इंडिया कंपनीचा दिवस. तिथून त्यांची सुरुवात झाली, तेव्हा ते निघाले तिकडून भारतामध्ये येण्यासाठी. तिथून पुढे इंग्रजांनी भारत काबीज कधी केला? खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणात राजसत्ता त्यांच्याकडून कधी संपल्या? तर ज्यावेळी आपल्याकडची स्वराज्य हे त्यांनी संपवलं त्यावेळेस, म्हणजेच इसवी सन 1818 मध्ये. पण लक्षात घ्या, 1600 ते 1817 म्हणजे अजून स्वराज्य संपलं पण नाहीये तिथं. 1 जानेवारी 1818 अजून यायचं आहे. त्याच्या आधीच द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया याच्या नावावर त्यांनी 3 खंड लिहिलेले आहेत. जेम्स मिल. कशासाठी महत्व या गोष्टींचं यासाठी महत्व आहे की इतिहासाच्या प्रत्येक बारीक गोष्टीचं त्यांच्याकडे निरीक्षण करण्याची ताकद आहे, आणि त्याच्यामुळेच ते जगावर राज्य करू शकतात. म्हटले नाही चला अख्खा देश जिंकल्यानंतर मग आपण इतिहास लिहू, नाही. जे काही घडत गेले ते त्यांनी लिहिले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे. नीट लक्षात घ्या, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा पहिला ग्रंथ आहे भारताच्या इतिहासावर लिहिलेला. त्याच्या लेखनामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आहे आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंविषयी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. तो मी तुम्हाला आधीच सांगितलं की आम्ही आलेलोय तुम्हाला प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी. तुम्ही सगळे अंधकारमय जीवन जगत आहात. हे सगळं इथं आहे जेम्स मिलकडे. हा, पण जेम्स मिल हा भारतीय इतिहासावरचा पहिला ग्रंथ, हे मात्र डोक्यात फिट ठेवा. इंग्रजांनी लिहिलेला. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन त्यांनी जो ग्रंथ लिहिलाय तो आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया. आता ही इकडे एक पद्धत आहे, एक असं छान, म्हणजे जेव्हा आपण कुठली पुस्तकं ज्यावेळी शोधतो ती छान अशी इमेजेस दिसून येतात. खाली बघा इथे, बाय माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, आणि हे पान त्यांनी फाडलेलं आहे, म्हणजे नवीन काळातलं कवरिंग आहे. फाडले म्हणजे त्याची डिझाईनच तशी केली की ते जणू काही पान फाटलेलं आहे, असं आकर्षक. म्हणजे आता हे बघा ना, अशी नुसती पुस्तकं लावली असतील तर आपण बघत बघत पुढे जाऊ. फाटलेल्या पान असेल तर आपण अरे काय हे फाटलेलं, दिस इज मार्केटिंग. तर अशा पद्धतीने ते पुढे आलेले आहे. तर याची संबंधित म्हणजे मूळ पुस्तकांचा आहे, नंतर मग याच्या पुढचा काळ जो आहे तो यांनी मांडलेला आहे या नवीन लेखकांनी, आणि त्याची मूळ थीम आहे ती द हिस्ट्री ऑफ इंडिया. हा ग्रंथ 1841 मध्ये लिहिलाय. 1841. 1857च्या उठावाच्या आधीचा काळ. म्हणजे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया जेम्स मिलने लिहिला आणि द हिस्ट्री ऑफ इंडिया माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनने लिहिला. ब्रिटिश हा शब्द फक्त जेम्स मिलच्या पुस्तकात जास्तीच आहे त्याच्या नावामध्ये, आणि याच्यामुळे जोड्या लावांसारख्या प्रश्नांमध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला, आणि हे मोठा माणूस आहे बरं का एल्फिन्स्टन. एल्फिन्स्टन एवढा मोठा माणूस आहे की बाळांनो, एल्फिन्स्टनच्या निधनाच्या नंतर, मृत्यूच्या नंतर भारतीय विचारवंतांनी त्याचा पुतळा बांधावा, त्याचे स्मारक बांधावेत याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत. एल्फिन्स्टनच्या नावाने कॉलेज उभारावं वगैरे, शाळा कॉलेजेस हे सगळं झालंय. मुंबईतला विषय हा. मुंबईत का? कारण हा मुंबई मधला गव्हर्नर होता. पहिला नाही, गव्हर्नर होता मुंबईचा. काळ पण दिलेला आहे. आणि त्या काळामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे
त्यांनी लोकांसाठी आणि चांगलं काम केलंय बरं का, भारतीयांसाठी. हा, म्हणजे इंग्रज आला म्हणजे तो फक्त लुटण्यासाठीच आला. हा, त्यांचं मूळ धोरण लुटारूंचं होतं ही गोष्ट आहे, पण त्याच सोबत त्यांनी भारतामध्ये काही बेसिक चेंज सुद्धा केलेले, जे चांगल्या पद्धतीचे होते. तर त्याच्यामध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचं नाव मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं आणि आदराने घेतलं जातं. नेक्स्ट, जेम्स ग्रँट डफ ची गंमत सांगतो. हा जो जेम्स ग्रँट डफ आहे त्याने द हिस्ट्री ऑफ मराठाज हा ग्रंथ लिहिला. तो 3 खंडांमध्ये आहे. याचं झालं असं की हा मूळचा स्कॉटलंडचा, म्हणजे इंग्लंड हा काही एक देश नाही. इंग्लंड ऍक्च्युअली आत्ताचा इंग्लंड सुद्धा म्हणजे स्कॉटलंड हा जो देश आहे 4 देशांचा मिळून तो झालेला आहे. एकाने दुसऱ्यावरती असं पूर्णपणे त्यांचं सार्वभौमत्व त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. तर स्कॉटलंड हे जे ठिकाण आहे म्हणजे तसा मूळचा तो स्वतंत्र देश जुन्या काळातला, पण तो सगळ्या बाजूने इंग्रजांनी त्याच्यावरती हल्ला केला, त्याला घेराव घातला, त्याचा स्वतः आपल्या हातामध्ये घेतला. तर त्या स्कॉटलंड या इंग्रज शासित, जसा भारत होता ना इंग्रज शासित, तसा स्कॉटलंड इंग्रज शासित होता. तर इंग्रज शासित देशामध्ये ग्रँड डफचा जन्म झाला, जेम्स ग्रँड डफचा. आणि हा इंग्रजांचा पोलीस अधिकारी म्हणून भारतात आला. तर त्याच्याकडे आपल्या स्वराज्यातील जावळीच्या खोऱ्यामध्ये त्याला सगळी तिथली व्यवस्था आहे ती पाहण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. आणि तो एकदम खुश होऊन गेला. कारण झालं असं की ग्रँड डफने लहानपणापासून जे पाहिलेलं होतं त्याच्या स्कॉटलंडच्या परिसरामध्ये, तशा पद्धतीचे साधारणपणे ती झाडं झुडपं हे सगळं जे काही आहे ना, ते जावळीचं खोरं, ते डोंगरदऱ्या वगैरे, हे सगळं त्याला त्याच्या भागाचा परिसराची आठवण करून देणार होतं. आणि त्यामुळे त्याने या भागावर खूप मनापासून प्रेम केलं. पण त्याने लिहिताना जशी इंग्रजांची मूळ पद्धती होती ना ती त्याने वापरलेली, की भारतीय त्यांच्यामध्ये फार काही वैशिष्ट्य नाही, हे त्याने मांडलं. आणि त्याच्या ज्या लेखनाच्या मर्यादा आहेत त्या या दोघांनी पुढे आणल्या. नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विकार राजवाडे यांनी सांगितलं की ग्रँड डफचं लेखन आहे ते 100% प्युअर नाही, त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. आणि ते या दोघांनी पुढे आणलं आणि त्यामुळे या दोघांचंही नाव जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जोडले दिसून येतं, इतिहासामध्ये जोडलेलं दिसून येतं. तर विकार राजवाडेंचं मोठं नाव आहे ते आपण पुढे पाहणारच आहे थोड्या. कर्नल टॉड यांनी राजस्थानचा इतिहास लिहिला आणि विल्यम विल्सन हंटर WW हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. ठीक आहे, हा पाठांतरचा भाग राहील तुमचा. पाठांतर जसं तुम्हाला सांगितलं, कर्नल आणि राजस्थान, टॉड आणि राजस्थान कसं जोडायचं, WW हंटर आणि द्विखंडात्मक, ते तुम्ही आता करू शकता. वेळ द्यायचा, वेळ द्यायचा. भारतीय इतिहास लेखनाची विविध तात्विक प्रणाली. यस, 3 महत्वाचे भाग आहेत बघा. पहिला येतो म्हणजे वसाहतवादी दृष्टिकोन, जो मी तुम्हाला आता सांगितला थोड्या वेळापूर्वी, तो हाच. दुसरा आहे प्राच्यवादी दृष्टिकोन, येऊयात आपण त्याच्याकडे. आणि तिसरा आहे तो म्हणजे राष्ट्रवादी दृष्टिकोन. म्हणजे इतिहास लेखनाचे 3 प्रमुख प्रकार हे पडतात, ते 3 प्रमुख प्रणाली भारत आधुनिक काळात. म्हणजे माझं ध्येय काय आहे, अंतिम ध्येय माझं काय आहे हे इतिहास लिहिण्याच्या बाबतीत, त्यातून मला काय सिद्ध करायचंय ते इथं आहे. ते हे 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे वसाहतवादी, वसाहतवादी इतिहास लेखन. आणि याचा अर्थ आपण समजून घेऊयात. भारतीय इतिहासाचा अभ्यास व लेखन सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने आपल्या ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव दिसून येतो. सुरुवात झाली ना भारताच्या इतिहासाची, म्हणजे जुन्या काळातलं आपल्याला इतिहास लेखन आपण पाहिलेलं आहे, पण आधुनिक काळातलं ही जी सुरुवात झाली ना याच्यामध्ये आपल्याला दिसतं ते ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुरू केलेलं आहे. ब्रिटिशांनी सुरू केले ते म्हणणार आहे का तुम्ही महान होता आम्ही तुम्हाला गुलाम केलं? नाही म्हणणार. ते काय म्हणणार, आम्ही वसाहत घेऊन कशासाठी आलो, आम्ही तुम्हाला मोठं करण्यासाठी म्हणून आलो. सोबत ख्रिश्चन धर्मप्रसारक,
आता ख्रिश्चन धर्म जो आहे, ख्रिश्चन धर्म तसा पहिल्यांदा भारतात फार पूर्वी आलाय बरं का. कधी माहितीये का? इसवी सनाच्या पहिल्या शतकात. आणि कोण आलं होतं ते पण मी तुम्हाला सांगतो. खुद्द येशू ख्रिस्त, येशू ख्रिस्तांचे जे अगदी जवळचे 12 जण होते ना, त्यातले एक जण आले होते. मला वाटतं काय नाव त्यांचं, ठीक आहे परत सांगेल मी तुम्हाला. तर ते आले होते आणि ते खाली दक्षिण भारतामध्ये गेले, केरळच्या परिसरामध्ये. आणि तिथे त्यांचा मृत्यू झाला, म्हणजे त्यांचा संशयास्पद मृत्यू असं म्हटलं जातं. तर तिथपर्यंत ते पोहोचलेले होते. आता जे ख्रिश्चन धर्मप्रसारक आले सुरुवातीला, म्हणजे पहिल्या शतकापासून जसे आले, पण या काळामध्ये डायरेक्ट राज्यच यायला लागलं ना. हे जे आले यांनी काय केलं, स्वतःच्या धर्माचा प्रसार करत असताना मोठ्या प्रमाणात तो प्रसार सुरू केला. आणि हा प्रसार करत असताना मग त्यांनी हे सांगायला सुरुवात केली की नाही, आम्हाला ईश्वराने पाठवले, तुमच्याकडे सगळं चुकीचं चाललेलं, आम्ही आलोय त्याचं दुरुस्त करायला, धर्म सुधारायला आलोय. मग अशा पद्धतीने सांगायला सुरुवात केलं, मग त्याचा इम्पॅक्ट पडायला लागला. आणि तो जो इम्पॅक्ट पडायला लागला त्याचा परिणाम पुढे आपल्याला दिसून येतो. तो म्हणजे त्यामुळे इंग्रजांचा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन रुजायला सुरुवात झाली भारतीयांमध्ये. त्यामुळे सुरुवात आहे ती यांनी केली. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे, हा त्यांचा पूर्वग्रह होता. त्याचं प्रतिबिंब त्यामुळे आपल्याला दिसून येते, मी तुम्हाला सांगितलंच. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी यांनी इतिहास लेखनाचा वापर केला. लक्षात घ्या, इतिहास लेखन जे आहे ते पूर्वग्रह दूषित असता कामा नये बरं का. जे आहे जसं आहे तसं मानलं गेलं पाहिजे. पण ह्यांनी काय केलं, ह्यांनी मात्र ते, म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला शिकवत असताना मी पूर्वग्रह दूषित शिकवत नाही. जे समोर आहे त्याच्या दृष्टीने मी तुम्हाला शिकवतो. जसं वाक्य आहे, जसं अर्थ आहे, तशा पद्धतीने मी तुमच्या समोर मांडत असतो. इथं तसं नाही. यांनी काय केलं, आपल्या वसाहतवादी जे आहे, जे काही वसाहती तयार होतात ब्रिटिशांच्या, याला पॉझिटिव्हनेस कसा मिळेल या दृष्टीने त्यांनी आपल्या इतिहासाचं लेखन केलेलं आहे. आणि त्याचं एक मोठं उदाहरण आहे ते म्हणजेच 1922 ते 1937 या काळामध्ये केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड तयार झाले. हे बघा, केम्ब्रिज इथं आलं, इथं एक केम्ब्रिज युनिव्हर्सिटी. आता समुद्रात नाही, इकडे उत्तर अमेरिकेमध्ये. इथे हा उत्तर अमेरिका खंड. तर इथे केम्ब्रिज आहे, बोस्टन युनिव्हर्सिटी किंवा केम्ब्रिज युनिव्हर्सिटी. ते आपण वाचतो सारखं केम्ब्रिज स्कॉलर अनेक वेळा येतं बघा आपल्या वाचनामध्ये. तर ते तिथं आहे. प्राच्यवादी इतिहास लेखन. आता आधी अर्थ समजून घेऊयात आपण, प्राच्यवादी म्हणजे काय. या इतिहास लेखकांमध्ये एक विचार असा होता की, म्हणजे हे जे इतिहास लेखक होते ना, हे ब्रिटिशांकडून आलेले, ब्रिटिशांचे इतिहास. त्यांच्या डोक्यामध्ये असा विचार होता की भारतीय जी संस्कृती आहे तिचा आपण अभ्यास करायचा, भारतीय संस्कृतीचा इंग्रजांच्या संस्कृतीसोबत संबंध जोडायचा. सगळ्यांचाच असा वाईट अर्थ होता असं नाही, पण काहींचा असा होता की काही आपला संबंध आहे का तो चेक तरी करूयात आपण. पण हा जो दोघांचा संबंध येईल, त्या संबंधांच्या आधारे भारतीय इतिहास जो आहे तो मांडायचा, त्यांना जगाच्या इतिहासापर्यंत पोहोचू द्यायचा. आणि परिणाम काय होणार, परिणाम हा होणार की भारतीय लोक जे आहेत ते स्वतःच्याच इतिहासामध्ये दंगून गेल्यामुळे ब्रिटिशांचा इतिहास कधी सुरू होतो, कधी पराभव होतो, कधी त्यांना हार पत्करावी लागते वगैरे गोष्टी यांना समजणारच नाही. आणि त्यामुळे भारतीयांवरती राज्य करणं आपल्याला सोपं जाईल. तर ही त्यांची मेन थीम होती बघा. आता ते थोडं सभ्य भाषेमध्ये मी तुमच्या समोर मांडतोय, जे पुस्तकात आहे. युरोपीय अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती व देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी असे म्हटले जाते. यांनी काय केलं तर प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत भाषा आणि इतर युरोपीय भाषा यांच्यातील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर त्यांचा भर होता त्यांच्या विद्वानांचा.
आणि त्यातूनच या भाषांची जननी म्हणजे संस्कृत भाषा, इंग्रजी भाषा, जर्मन भाषा या वेगवेगळ्या भाषांची जननी असणारी एकच पूर्वीची भाषा होती. एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी कल्पना या काळामध्ये मांडली गेली. आणि भाषा जुनी एकच होती याचा अर्थ वंशज पण एक काय पूर्वज पण एकच होते असं त्यांना म्हणायचं होतं. तर त्यातील एक महत्वाचं नाव आहे सर विल्यम जोन्स. यांनी 1784 मध्ये येथे व्यक्तिमत्व यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली, की ज्या ठिकाणी या पद्धतीचा अभ्यास केला जाईल. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासाला चालना मिळाली. ही जी एशियाटिक सोसायटी आहे, येस, सध्याचे जे तिचं स्वरूप आहे द एशियाटिक सोसायटी बंगाल, ते त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवतो आहे. बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये. पुढचं नाव आहे त्यांचे फ्रेडरिक मॅक्स मुलर. हा मूळचा जर्मन होता बघा. पण हा इतका जबरदस्त संस्कृतच्या प्रेमामध्ये पडलेला होता की संस्कृत भाषेवर त्याने प्रचंड अभ्यास केला. म्हणजे मॅक्स मुलर हा फक्त जन्माने युरोपीय होता असं म्हणायला हरकत नाही. इतका तो भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेला होता बघा त्याचे वैशिष्ट्य. जर्मन अभ्यासक त्याच्या दृष्टीने संस्कृत ही भाषा इंडो युरोपीय गटातील अतिप्राचीन अशी शाखा होती आणि संस्कृत साहित्यामध्ये त्याला विशेष रस होता. याच्या कन्सेप्टचा सगळ्यांनी वापर केला. याने काय म्हटलं, आर्य म्हणजे काय, तर आर्य म्हणजे समान भाषा बोलणारे लोक. समान भाषा म्हणजे कुठली, तर इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, अरेबिक, इराणी, संस्कृत या भाषा, आणि या सगळ्यांचे पूर्वज एकच आहे असं त्याने मांडलं. आणि त्याच्यामुळे म्हणजे भारतीयांसोबत आम्ही परकीय नाहीये, तुमच्या आणि आमचे पूर्वज एकच होते, आपली भावकी आहे, भावकी आपली भावकी. असं ना, चुलत भाऊ चुलत भाऊ चुलत चुलत भाऊ चुलत 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 भाऊ असं काहीतरी आपलं आहे असं यांनी मांडलं. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद सुद्धा केला. लक्षात घ्या, हे एका वाक्यात सुटून जाईल, पण हितोपदेश शब्द विसरायचा नाही. हितोपदेश मॅक्स मुलर, तुमची लिंक लगेच जोडली गेली पाहिजे. कन्सेप्ट बघत असताना मूळ जे शब्द आहेत, जे ग्रंथ आहेत, त्यांना सोडायचं नाहीये. ग्रंथांची नावं मात्र आपली सगळी तोंडपाठ असली पाहिजे. येस, द सेक्रेड बुक ऑफ द ईस्ट या नावाने त्याने 50 खंड संपादित केले. 50 खंड, खंड 50 पुस्तकं नाही, पानं नाही, 50. म्हणजे किती प्रचंड लेखन असेल त्याचा विचार करा. द सेक्रेड बुक ऑफ द ईस्ट. ईस्ट म्हणजेच पूर्वेकडील भाग, आणि पूर्वेकडील भागामध्ये सगळ्यात मोठा आपला भारत देश. त्यामुळे ऍक्च्युली हा तसा भारताचाच इतिहास म्हणायला हरकत नाही. हे त्याने लिहिलेलं आहे. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचं काम केले. ऋग्वेद हा जो ग्रंथ आहे, भारतातील सर्वात प्राचीन आणि जगाचा सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणून जो ऋग्वेद मानला जातो, तो त्याने संकलन म्हणजे तो कुठं कुठं असेल ते ग्रंथ जायचा, कुठल्या कुठल्या साधू मुनींकडे यायचा, गुहेमध्ये जायचा, आश्रमांमध्ये जायचा, हिमालयात जायचं, कुठंतरी जायचं, आणि तिकडच्या साधूंकडून त्याचे काय मिळेल ते सगळं गोळा करायचं, जमा करायचं, सगळं घेऊन यायचं, आणि ते त्याने 6 खंडांमध्ये प्रसिद्ध केले. त्याचं संकलन सगळे एकत्र केले, याची माहिती त्याने लिहिली. ही माहिती त्याने ऋग्वेद जो आहे तो ऋग्वेद ग्रंथ जर्मन भाषेत अनुवाद केला, तिकडच्या जर्मनीच्या लोकांना कळायला. काय ऋग्वेद ग्रंथ जगातला सर्वात प्राचीन धर्मग्रंथ. धर्मग्रंथ आपण हा शब्द बाजूला ठेवूयात, पण पहिल्यांदा, कारण तेव्हा एकच धर्म होता भारतामध्ये. त्यामुळे धर्म, मुळात धर्म ही गोष्ट काय, तर धर्म ही गोष्ट म्हणजेच सध्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुद्धा, किंवा मुळात प्राचीन संकल्पनेनुसार सुद्धा, धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धत. तर सर्वात प्राचीन मानल्या गेलेल्या या ग्रंथाच्या माध्यमातून जीवन जगण्याची पद्धती काय होती ते कळावं म्हणून त्यांनी जर्मन भाषेत सुद्धा अनुवाद त्याचा केलेला आहे, जर्मनीच्या लोकांना कळण्यासाठी. त्यानंतर एडवर्ड सईद, लेटेस्ट मधला काळ यांचा हा, यांनी प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचं काम केलेलं आहे.
म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या नंतरचा काळ बरं का तसा. म्हणजे जे प्राच्यवादी लोक होते, तर ते फक्त भारतीय संस्कृतीचा अभ्यास करतात असं नाहीये. तर त्याच्या मागे त्यांचं साम्राज्यवादी धोरण होतं, की मागचा अभ्यास करायचा, आपल्यातले दोष बाहेर काढायचे आणि जे हे दोष आहेत या दोषांवर आपल्या टीका करायची, आपला आत्मविश्वास खालावून टाकायचा आणि त्यानुसार आपलं राज्य करायचं, अशी यांची कन्सेप्ट होती. पुढे राष्ट्रवादी इतिहास लेखा. अशी कन्सेप्ट फक्त आपण समजून घेऊया. नेमकं घडतंय काय? बघा, झालं असं, की इंग्रजांनी इंग्रजी भाषेतून शिकवायला सुरुवात केली. प्राच्यवादी आणि आंग्लवादी असा एक थोडासा वाद झाला. आंग्लवादी म्हणजे इंग्रजी भाषेचा अभ्यास भारतीयांना करून द्यायचा. ठीक आहे, तिकडे आता काही आपण वळत नाही फारसं. पण इंग्रजी भाषेतून जो अभ्यास सुरू झाला त्याच्यामुळे इंग्रजीमुळे भारतीय जे काही विद्वान होते, त्या विद्वानांना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जरी इंग्रज आलेले आपण म्हणत असलो, म्हणजे ते इंग्रजांच्या पद्धतीने वागायला लागले, इंग्रजांसारखा पोशाख घालायला लागले, इंग्रजांच्या पद्धतीनुसार जगायला लागले. पण दुसरा परिणाम काय झाला, तर ही पहिली पिढी झाली. दुसऱ्या तिसऱ्या पिढीमध्ये किंवा पहिल्या पिढीपासूनच जागतिक इतिहास जो आहे ना, जो इंग्रजी भाषेमध्ये होता, तो इतिहास त्यांच्या वाचनात आला. आणि मला लक्षात आलं, अरे नाही, इंग्रज हरू शकतात. हे इंग्रज राज्य करतायत इतरांवर, हे इंग्रज साम्राज्य निर्माण करतात, आधी बसत आणि मग साम्राज्य, ही सिस्टीम आहे यांची. आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी यांना पराभव पत्करावा लागलाय, रशियामध्ये पराभव पत्करावा लागलेला आहे. हे काही अजय आणि अजिंक्य नाहीये जसं दाखवतात. इंग्रजीच्या अभ्यासामुळे ही गोष्ट लक्षात आली बरं का. आणि त्यामुळे यांनी ही गोष्ट मांडायला सुरुवात केली, की तुम्ही एकतर पराभूत होऊ शकता, तुम्ही आजचे 100-200 वर्षापूर्वीचे, आम्ही हजारो वर्षांपूर्वीचा आमचा इतिहास आहे, तेव्हा आम्ही जे काही केलेलं आहे ते आमचं जबरदस्त पद्धतीने आमच्या इतिहासामध्ये मांडलं गेलं पाहिजे. तुम्ही खोट्या पद्धतीने इतिहास दाखवता, आम्हाला खऱ्या पद्धतीने दाखवला पाहिजे. आणि म्हणून मग सुरुवात झाली ती राष्ट्रवादी इतिहासाची. 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रजी पद्धतीमध्ये, शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल आपल्याला दिसून येतो. या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखक असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा काळ म्हणजे यांची निबंधमालेची सुरुवात जी झाली, ती निबंधमाला हा त्यांचा जीवनातील सर्वात मोठा लेखन प्रपंच. 1873 मध्ये त्यांनी निबंधमालेची सुरुवात केली. पुढे 8 वर्ष तो निबंधमाला त्यांची चालली. त्यामध्ये त्यांनी केलं काय, तर ते म्हटले की हे तुम्ही काय सांगताय, आम्ही इंग्रज, आम्ही इंग्रज, आम्ही इंग्रज. आणि मग त्यांनी भारतीय इतिहासातली सगळी, संस्कृतीतली जी लोक आहेत ती सगळी बाहेर काढली. आणि इंग्रज इतिहास, उदाहरण सांगतो तुला, इतिहास नावाचेच खंड त्यांनी लिहिलेले आहेत. ते निबंध त्यांनी लिहित, महिन्यातून एक निबंध असायचा. साधारणपणे म्हणजे सध्याचं जे पुस्तक आहे निबंधमालेचं, त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर 14 ते 24 पानाचे साधारणपणे अंदाज आहे त्याचा. एवढ्या पानांचा तो एक एक मासिक ते निघायचं. पण ते मासिक म्हणजे जर त्यांनी लिहायला सुरुवात केली, समजा इंग्रजांच्या इतिहासकारांवरती ते लिहित आहे, इतिहास नावाचे त्यांचे खंड आहेत बरं का, त्याच्यावरती वेगळी कथा पण आहे, पण ती काही कथा आता मी तुम्हाला सांगत आहे, नंतर फोटो दाखवतो. मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर. तर त्यांनी जे लेखन सुरू केलं त्यामध्ये ते इंग्रज इतिहासकार जे आहेत त्यांच्यातल्या चुका काय आहेत आणि भारतीय इतिहासकार आहेत हे कशा पद्धतीने त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ होते ह्याच्यावरती ते असं ते लेखन करायचे. आणि जबरदस्त अशी लेखनाची पद्धती होती, जबरदस्त अशी लेखन शैली त्यांची होती, लोक वाचत राहते. निबंधमालाही त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाजली, त्यांना मालाकार किंवा निबंध मालाकार म्हणून ओळखलं जातं. हे विष्णू शास्त्री चिपळूणकर, त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादी इतिहास त्यांनी लिहिला, पहिल्यांदा.
ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. इंग्रजांनी ज्या गोष्टी सोडून दिलेल्या होत्या, म्हणजे भारतातील विद्वान, भारतातील तत्वज्ञ, भारतातील महान परंपरा असणारे राजे वगैरे, अशा ज्या सगळ्या गोष्टी इंग्रजांनी कट केल्या होत्या जाणीवपूर्वक, या गोष्टी त्यांनी बाहेर काढल्या त्या जगाच्या समोर मांडल्या. हे काम त्यांनी केले. जबरदस्त व्यक्तिमत्व. अशा प्रकारे इतिहास लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केला. हा, ते म्हटले की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, या राजाने असं केलं, या वजिराने असं केलं, या मुलाने राजपुत्राने राजाला असं केलं, पण आमचा काही इतिहास तेवढ्या पुरता संपत नाही. आमचा इतिहास खूप मोठा आहे. हे तुमच्यासारखा 200 वर्षांचा इतिहास नाही, 200-400 वर्षांचा. म्हणजे 11व्या शतकामध्ये त्यांच्या लोकशाहीची सुरुवात झाली, ही चांगली गोष्ट आहे इंग्रजांकडे, पण खरा जो त्यांचा विकास आहे तो नंतर झाला ना 16व्या शतकापासून पुढे. तर तसा विषय नाही, आमच्याकडे जुना काळ मोठा आहे आणि म्हणून त्यांनी सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केला. आणि सुवर्ण काळ बाळांनो आपला साधा नाही या. म्हणजे तुम्हाला सांगतो मी, भारतामध्ये कुशाण राजे होते, भारतामध्ये गुप्त राजे होते, गोल्ड कॉइन, सोन्याची नाणी लोक वापरत होती व्यवहारामध्ये. आताशी आपण अॅल्युमिनियमची वगैरे वापरतो नाणी, तशी सोन्याची नाणी वापरत होती, गोल्ड कॉइन्स. हा, त्याचं सोन्याचं प्रमाण कमी जास्त होतं हा विषय आहे, पण असा विषय होता त्या काळामध्ये. हा, यांच्यावरती एक आक्षेपही घेतला जातो या इतिहासकारांवरती, आणि तो आक्षेप असा आहे की ऐतिहासिक वास्तव जे आहे त्याची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांनी इतिहास जो आहे तो पूर्ण चिकित्सा छाननी नाही केलेली. जसं ते पूर्वग्रह दूषित होते इंग्रज, तसं यांच्या मनामध्ये एक ग्रह होता, आणि तो ग्रह होता की नाही, आमची संस्कृती श्रेष्ठ आहे, ही गोष्ट आम्हाला मानता आली पाहिजे. आणि ही गोष्ट जर तुमच्या पुढे आम्हाला मांडायची आहे, तर ती गोष्ट मांडताना आम्हाला आमच्या पद्धतीने मांडली गेली पाहिजे. त्यामुळे त्यांनी गोष्टी मांडल्या, ऐतिहासिक गोष्टी मांडल्या. आपण हे खरोखरच असंच घडलं का, याची छाननी नाही केली. उदाहरणार्थ, समजा मी एका पुस्तकामध्ये समजा मी असं वाचलं की किंवा मी हा ठीक आहे, किल्ल्यावरती एखाद्या गेलो, शिवनेरीवर गेलो आणि असं पाहिलं की या जागेमध्ये, या खोलीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पुस्तकात वाचलं, त्या जागेवरती जाऊन आलो, दॅट्स ऑल. खरोखरच तिथंच जन्म झाला का, याची छाननी केली नाही. पुस्तकाच्या वाचनावरती मी विश्वास ठेवला. जाऊन आलो ही खरं तर छाननीचा विषय, पण आणखी काही त्यावरती आपण संशोधन करण्याचा प्रयत्न केला का, तर नाही. लक्षात येत आहे म्हणजे फरक, की छाननी जी केली जाते इतिहासाची ती कशा पद्धतीची असली पाहिजे. निबंधमाला त्यांचा हा ग्रंथ, आता हे बघा 1917 सालचं हे पुस्तकाची छपाई आहे. हे बघा खाली लिहिलेलं आहे, आणि ₹4 तेव्हाची किंमत आहे. लक्षात घ्या, नवी आवृत्ती म्हटले, कारण की खूप जुनं, म्हणजे पुस्तकाच्या स्वरूपात निबंध मला कधीच नव्हतं, ते मासिकाच्या स्वरूपामध्ये होतं, मासिक होतं ते. पण त्याच्यातले जे लेख आहेत ते सगळे एकत्र करून चित्रशाळा पण त्यांनीच तयार केली. तिथे लिहिलेलं आहे ना, शंकर नरहर जोशी यांनी डॅश डॅश म्हणजे ते काय पत्ता दिलेला आहे, येथे आपल्या चित्रशाळा छापखान्यात छापून प्रसिद्ध केली. चित्रशाळेची सुरुवात सुद्धा विष्णू शास्त्रींनीच केलेली होती. तर ते अशा प्रकारचे पहिले राष्ट्रवादी लेखक म्हणून त्यांना ओळखलात. आणि इतर उदाहरणं पण पहा, महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर म्हणजेच राघव भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवान लाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर, अशी उदाहरणं पण आहेत इतिहासकारांची. त्यातील एक महत्वाचं नाव आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. यांनी काय केलं बघा, हे व्यक्तिमत्व ते, यांनी यांनी एक इतिहास लेखनामध्ये लेखनाचं महत्वाचं काम केलं. हे व्यक्तिमत्व किती मोठं आहे ते आधी मी तुम्हाला सांगतो. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे जे शिष्य होते ना, ते शिष्य होते काँग्रेसच्या मवाळ गटाचे प्रमुख गोपाळकृष्ण गोखले. त्यांचे शिष्य होते महात्मा गांधी, आणि त्यांचे शिष्य होते पंडित नेहरू.
आणि ही चारही अशी माणसं आहेत की यांनी आपापल्या काळामध्ये ही चारही व्यक्तिमत्व ही देशातील सर्वोच्च राजकीय नेता म्हणून ते प्रसिद्ध होते. न्यायमूर्ती रानडेंपासून अशी गुरु शिष्यांची एक महान परंपरा आपल्याला आधुनिक भारतामध्ये दिसून येते. त्यांनी जो ग्रंथ लिहिला तो आहे द राईज ऑफ मराठा पॉवर. हे नंतरच्या काळातलं मुखपृष्ठ आहे. जुन्या काळातलं कसं असेल ते मी तुम्हाला मागे दाखवलेलंच आहे. थोडं जरा दिसायला छान वाटतं ना, त्यामुळे मी आपले वेगवेगळे वापरत असतो. राईज ऑफ मराठा पॉवर. मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी त्यांनी मांडलेली आहे. की मराठा सत्ता जी आहे, मराठा सत्ता याचा अर्थ मराठा जात नाही बरं का. मराठा याचा अर्थ महाराष्ट्राची जी भूमी आहे, या भूमीत जन्माला येणारा प्रत्येक माणूस मराठा आहे. मरहट्टा. या भूमीत मराठा भूमीत जन्माला आलेला तो मराठा, अशी ती कन्सेप्ट आहे. तर त्यांनी या सत्तेची उदयाची पार्श्वभूमी त्यांनी मांडलेली आहे. त्यांनी असं म्हटले की या सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नाहीये. म्हणजे शिवाजी महाराज असे म्हटले की चला आता स्वराज्य उभं करायचं आहे, त्यांनी सुरू केलं राज्य उभारायचं, असं नाही. तर त्या गोष्टीला सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती. आपण म्हणतो ना बघा की संत नामदेवांनी आवाज दिला, आई जगदंबे 300-350 वर्ष आम्ही रडत खडत मरत तडफडत पडलो आहोत या गुलामगिरीत, पण आता आम्हाला जगायचंय, स्वतंत्र वाघासारखं जगायचंय. आई आमच्यावर कुणी प्रेम नाही केलं तरी चालेल, पण आमची कुणी कीव करता कामा नाही. त्यासाठी आई तुझा गोंधळ घातला, आई गोंधळाला ये, वगैरे वगैरे जे काही असतं ना, हे सगळं जे आहे ना, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. हे काय आहे, तरी सगळी तयारी आहे. ही सांस्कृतिक तयारी झाली, सामाजिक तयारी झाली, समाजाची मन, काय भक्तिरूप असणारं मन, संत ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांपर्यंत, रामदास स्वामींपर्यंत लोकांनी एक समाजाची रचना तयार केलेली आहे. तर तसंच स्थिती आहे ती. अरे बापरे, 1 तास होऊन गेला. ठीक आहे, हरकत नाही. आपण मुद्दा क्लिअर करूया. आपण एकेका मुद्द्यावर काम करू. येस, नेक्स्ट विका राजवाडे. अतिशय मोठे व्यक्तिमत्व. विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे त्यांचं नाव. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती. व्युत्पत्ती म्हणजे निर्मिती, एखाद्या गोष्टीची सुरुवात कशी होते त्याला म्हणतात व्युत्पत्ती. जन्म त्याचा, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून इतिहास लेखन करणारे इतिहासकार होते. पुण्यामध्ये होते. पुण्यातल्या म्हणजे 2-3 शाळा होत्या त्यांच्या. भावे स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल सध्याची टिळक रोडला आहे, टिळक रोड पुणे, या ठिकाणी इथे होते. नंतर त्यांनी आपला इतिहास जो आहे तो आपण लिहिला पाहिजे याचा त्यांनी पुरस्कार केला. ते म्हटले काय इंग्रजी लिहितायत, आपला इतिहास आपण लिहूयात ना. आणि मराठ्यांच्या इतिहासाची साधने या असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. म्हणजे या माणसाचं व्यक्तिमत्व मी तुम्हाला सांगतो. विका राजवाडे असे इतिहासकार होते की खरं तर इतिहासकार म्हणजे मूळ पुरावा शोधला गेला पाहिजे, बरोबर. पण विका राजवाडे असे इतिहासकार होते की त्यांनी सांगितलं म्हणजे पुरावा बघायचीच गरज नाही, त्यांचा शब्द हा पुरावा. इतक्या मोठ्या पदाला ते पोहोचलेले होते इतिहास लेखनाच्या बाबतीमध्ये. त्यांनी अशी साधनं सगळी गोळा केली, कागद गोळा केले, वेगवेगळ्या भाषांमध्ये असणारे, मोडी लिपी असेल, फारसी लिपी असेल, इंग्रजी भाषा असेल, त्यात फ्रेंच भाषा असेल, पोर्तुगाल असेल, हे सगळं गोळा करून करून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधनं त्यांनी उभी केली. 22 खंड त्यांनी असे तयार केले. ते मोठमोठे असे ठोकळे आणि त्याच्यामध्ये सगळं साहित्य त्यांनी ठेवलेलं आहे. त्याच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. आणि त्यांनी असं म्हटले की इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र असे जीवनदर्शन. सर्वांगीण आणि समग्र. सर्वांगीण थांबते स्पष्टीकरण थोडं दिलं पाहिजे. भूतकालीन म्हणजे घडून गेलेल्या, सर्वांगीण म्हणजे सर्व बाजूनी, सर्व अंगाने, समग्र याचा अर्थ परिपूर्ण, जन्मापासून मृत्यूपर्यंत जसं असतं तसं सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या बाजूंचं जीवनाचं दर्शन, असं त्यांनी इतिहासाला म्हटलेलं आहे. हे भारतामधील आपलं सध्या हे पुण्यामध्ये आहे ठिकाण, भारत इतिहास संशोधक मंडळ हे आहे ते. तर त्यांनी असं, त्यांचं असं म्हणणं होतं की केवळ राजकीय घडामोडी आणि सत्तांतरांसाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे म्हणजे इतिहास नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. इतिहास वेगळा आहे. इतिहास सगळ्या बाजूंनी येतो आणि सगळ्या गोष्टींचा इतिहास काय असला पाहिजे, तर तो अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे, असं त्यांचा आग्रह होता.
आणि त्यांनी 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची पुणे येथे स्थापना केली. आता ते पुणे त्यांनी दिलेलं नाहीये पुस्तकामध्ये. ठीक आहे, मी आहे ना सांगायला, ते पुस्तकामध्ये कमी असलं तरी. तर हे आहे ते भारत इतिहास संशोधक मंडळ. जबरदस्त फ्रंट व्ह्यू आहे हा फक्त याचा, जबरदस्त इमारत आहे. आणि हे जे सभागृह आहे, हा पुतळा आहे त्यांचा, विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा. आणि हे सभागृह आहे आणि या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, पुस्तकांचं काय प्रकाशन वगैरे अशा गोष्टी आहेत त्या होत असतात. ठीक आहे, हा बॅक साईडने घेतलेला, दरवाज्यातून घेतलेला हा फोटो आहे. इथे स्टेज आहे आणि हे संग्रहालय. इथे अनेक रुमाल आहेत, म्हणजे इथे कोट्यावधी पानं पडलेली आहेत मोडी लिपीतील वगैरे, की ज्यांचा अजून अभ्यास होणं बाकी आहे. त्यांचं जे म्हणणं होतं ते म्हणणं इथे आपण पाहूयात. मी डायरेक्ट पुस्तकातलं जे पेज होतं ते जसंच्या तसंच घेतलं ते पान, की मानवी इतिहास हा काल आणि स्थळ यांनी बद्ध झालेला आहे. काळ आणि स्थळ, काळही पाहिजे आणि स्थळही पाहिजे, ठिकाणही पाहिजे. आणि कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे असेल तर त्या प्रसंगाचा परिष्कार, परिष्कार म्हणजे काय तर ते इथं दिलंय, अंतिम चित्रण. म्हणजे तो प्रसंगाचं अंतिम चित्रण तुम्हाला देता आलं पाहिजे, स्थळ आणि काळानुसार, विशिष्ट काळावर आणि स्थळावर. हे त्याच्या नंतर परत त्यात बदल नाही झाला पाहिजे, त्याला म्हणायचं खरा इतिहास. काळ, स्थळ आणि व्यक्ती या तिघांची सांगड घालून तिला प्रसंग किंवा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते. परफेक्ट पाहिजे माहिती, परत त्याच्यामध्ये बदल नाही झाला पाहिजे. अंतिम चित्र म्हणून त्यांनी परिष्कार हा शब्द वापरलेला आहे. परिष्कार म्हणजे अंतिम चित्र त्या गोष्टी संदर्भात. पुढे, भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी म्हणून राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला, कसं ते मी तुम्हाला सांगितलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यातील अतिशय महत्वाचं नाव. त्यांनी जे ग्रंथ लिहिला तो ग्रंथ आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, 1857चे स्वातंत्र्य समर या नावाने हा ग्रंथ जो आहे तो प्रसिद्ध आहे. त्यांनी त्यामध्ये भारताचा इतिहास जो आहे तो भारताच्या बाजूने त्यांनी सगळा लिहिलेला आहे. हे स्वातंत्र्य युद्ध होतं असं त्यांचं म्हणणं होतं. 1857चा लढा म्हणजे ते काही बंड नव्हतं, तो उठाव नव्हता, ते स्वातंत्र्य युद्ध होतं. आणि अशा प्रकारचे जे राष्ट्रवादी इतिहास लेखन सुरू झालं त्याचाच प्रभाव पडल्याने प्रादेशिक इतिहास लेखनालाही सुरुवात झाली. म्हणजे असं बघा, राष्ट्रीय पक्ष असतात काँग्रेस, भाजप, तसे प्रादेशिक पक्ष असतात मनसे, शिवसेना, बरोबर आहे. तर छोट्या 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 जागेपुरते असतात. तर तसं राष्ट्रीय इतिहासासोबत प्रादेशिक इतिहासही नंतर सुरू झाले, की आमच्या प्रदेशात सुद्धा वेगळा इतिहास आहे आणि मग तो लिहायला लोकांनी सुरुवात केली. तशा पद्धतीने दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. तर अशा पद्धतीने आपला हा जो भाग आहे हा इथे पूर्ण होतो आहे. म्हणजे सुरुवातीची जर का आपण विचार केला स्टार्टिंगच्या आपल्या लेक्चरचा, तर आपण सध्या आहे ना, हॅलो, अरे आहेत ना तुम्ही, थांबवलं इथे काही दिसतंय का किती जण आहेत काय? 7 जण, ठीक आहे. अरे बोलवा की रे तुमच्या मित्र मैत्रिणींना. हा, 7 जणांमध्ये कसं रे? आता ते काम करायला, आता हे जे आजची जी पीपीटी आहे तयार करायला मला 7 तास तरी लागले असतील. हा, 7 तास, 10 तास, 12 तास मला पीपीटी तयार करायला लागते एकेका लेक्चरची. तुम्ही 7 जण येत आहे. ठीक आहे, हरकत नाही. बरं चलो, काही अडचण, शंका? येस, काही असेल तर विचारून घ्या. 7 काय 10 पर्यंत, 10च्या आसपास वगैरे असतात विद्यार्थी, वाढले पाहिजेत ना. आपण एवढे कष्ट घेतोय, आपण एवढं काम करतोय आणि चांगल्या पद्धतीने करतोय आपण. बरं, ह्याच्यापेक्षा काय स्वस्त तर कुठेच नसणार आहे, है की नाही? ते पण आपल्या त्या ऍपची गरज होती, कोर्स आपल्याला फ्रीमध्ये देता येत नाही म्हणून आपल्याला तो पेड करावा लागला. ते 11 रुपये. 11 रुपये काय व्हॅल्यू आहे का, किंमत आहे का 11 रुपये? बरं चलो, काही अडचण असेल तर तेवढं फक्त विचारा, नाहीतर मग आपण थांबूयात अर्ध्या मिनिटात.
ओके, चलो, काही अडचण नाही असं दिसून येत आहे. ठीक आहे, कुणीही काही विचारत नाहीये. बरं, माझा आवाज पोचतोय ना? परत एकदा तोच प्रश्न, नाहीतर लेक्चर व्हायला जायचं. आवाज पोचतोय ना माझा? येस. ओके ओके, ठीक आहे, चालेल, हरकत नाही. चालेल, चलो, थांबूयात आपण. चलो. येस येस येस, ओके ओके ओके. चालेल, बरं, पुढचं जे लेक्चर आहे ते आपलं 2 दिवसात घेण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे, म्हणजे हा दुसरा धडा आहे, तो संपून जाईल आपला त्यामध्ये. ठीक आहे, चलो, बाय बाय.